लबाड बोलतोय सरकार. देव देव म्हणतात काय रुपया देत नाही. गोरगरिबाचे हाल आहेत. पुन्हा पीक विमा नाही, कर्जे नाही, काहीच नाही. शेतकऱ्याचं समजा खायला बसलंय. शेतकरी एवढा सुखी राहावे एवढंच विठ्ठल चरणी प्रार्थना करतात. शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय ते आता सरकारने माफ करायला पाहिजे. त्याला विमा बिमा ते आता द्यायला पाहिजे सर. नमस्कार, मी समाधान मनसाळे. लोकन्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण इथं पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी बघायला गेलं तर पालखी या ठिकाणी आता येते आहे. या ठिकाणी आपण सध्या या ठिकाणी पुण्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी बघायला गेलं तर तुकाराम महाराजांची या ठिकाणी पालखी काही वेळामध्ये येते आहे. पाऊस सध्या सकाळपासून थोडा येतोय, परत थांबतोय. अशाच पद्धतीने बघितलं तर पाऊस होतो आणि लोकही या ठिकाणी आले तुम्हाला दिसतात वगैरे. तर तुम्ही ते बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी वारकरी आलेले आहेत. आळंदीमध्ये देखील पावसामुळे तिथं पाण्याचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे तिथल्या सर्व गोष्टी तिथं बंद झाल्या होत्या. परंतु देखील वारकरी न थांबता विठुरायाचा जयघोष करत विठुरायाला भेटीसाठी पुण्यातून रवाना होत आहेत आणि या ठिकाणी पालखी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होती आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय की या वारकऱ्यांना विठुरायांची आस आहे. विठुरायाचा जयघोष करत ते सध्या डोक्यावरती त्यांचं जे काही सामान आहे किंवा ते घेऊन चाललेले आहेत आणि पायवारी करत पंढरपूरला निघालेले आहेत. अशाच पद्धतीने आपण दादा नमस्कार. हो नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. कुठले खानापूर आहे बीड जिल्ह्यात. बीड जिल्हा. बरं, काय पाऊस आहे इकडे? पाऊस आहे का ना. बर, पाऊस पाऊस लय मोठा नव्हता आतापर्यंत. लागण्यात झाला होता झिमझिम पाऊस लागला. पाऊस पडला वगैरे? आळंदीत लय पडला. कुठून आला तुम्ही? आळंदीला होता. आळंदी. काय म्हणाल सरकारचं कर्जमाफीचं? काय कर्जमाफीचं का आता सध्या काय सांगितलं त्यानं? आता सध्या काय सांगते कर्जमाफीचं? लबाड बोलतोय सरकार. देव देव म्हणतात काय रुपया देत नाही. गोरगरिबाचे हाल आहेत. पुन्हा पीक विमा नाही, कर्जे नाही, काहीच नाही. शेतकऱ्याचं समजा खायला बसलंय. हो, आता विठुरायाकडे काय मागणं मागतात? विठुरायाला मागणं मला आमची वारी अशीच चालू दे जन्मोजन्मी. दुसरं काय मागणार नाही. आम्ही सेवा घडू दे. शेतकरी एवढा सुखी राहावे एवढंच विठ्ठल चरणी प्रार्थना करतात. होय. काय म्हणताय? कर्ज माफ झालं पाहिजे. सरकारने शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यात त्यासाठी पालखीत आम्ही दिंडीत येतोय. शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय ते आता सरकारने माफ करायला पाहिजे. त्याला विमा बिमा ते आता द्यायला पाहिजे सर. इथून पुढे सरकारने सगळ्या गोरगरिबाला जो अन्याय होतोय तो सगळा मुक्त करायला पाहिजे. सरकारनं आता बरेच काय चर्चा काढल्या म्हणतात वगैरे. रोहित पवारांचं आंदोलन चालू आहे आणि तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल असं म्हणते सरकार. सरकार म्हणते सरकार खोटं बोलतंय. नुसतं शेतकऱ्याला आश्वासन देतंय आणि नुसतं मध्ये योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करू. योग्य वेळ कधी येणार आहे? योग्य वेळ येत कधी येणार योग्य वेळ? योग्य वेळ आला तर आज पाऊस नाही, खाली पाऊस नाही. तर आळंदीत इकडे पाऊस झाला पण खाली पाऊस नाही. पेरण्या नाहीत लोकांच्या आणि लोकांकडे कर्ज आहे. कर्जमाफ बाबा कुठले? तुळजापूर. किती वय आहे? वय 70-75 आहे. बर, आता चालत पंढरपूरला आता होते का चालायचं? होय हा, होय. कुठनं म्हणजे आळंदीत आला का इथनं पुण्यातून? किती वारी आहे तुमची? माझी वारी 9वी वारी. 9वी वारी आहे का? कोण कोण आले सोबत? मोबाईल हाय 7वा नंबर आहे. बर, 8वा नंबर 8वा. किती आहे शेती? किती आहे? शेती 12 एकर आहे. 12 एकर. व्यवसाय सगळं? पाऊस वगैरे? पाऊस नाही. मग विठुरायाला काय म्हणसाल तुम्ही? हा, विठुरायाला काय मागणं मागचाल मग? इतराला काय पाऊस मागणी मागता. हाय ती कर्जमाफी करावी लागते. सरकार म्हणते कर्ज आता कर्जमाफी करतो बरे. होईल का खरं? आता व्हायलाच पाहिजे. बर, तर अशा पद्धतीनं बघायला गेलं तर सरकार कर्जमाफी करेल आणि विठुरायाला एवढंच मागणं वारकऱ्यांचं आहे की चांगल्या पद्धतीचा म्हणजे चांगला पाऊस व्हायला पाहिजे. चांगला पाऊस झाला तर शेतीतले चांगले जे कडधान्य असतील किंवा जी पिकं असतील चांगल्या पद्धतीची येऊ शकतात आणि त्याच्या अनुषंगाने बघायला गेलं तर मार्केटमध्ये शेतकऱ्याला चांगला भाव मिळू शकतो असं या ठिकाणी शेतकऱ्यांचं किंवा या वारकऱ्यांचं म्हणणं आहे.